नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत प्रतिमा निरीक्षण करत असते सायली, कारण लाडू बनवत असते बेसनाचे. घरामध्ये सगळ्यांना बेसनाचे लाडू खूप आवडतात असं सायलीने नकळतपणे प्रतिमाला सांगितलेलं असतं. मग प्रतिमा सगळं लांबूनच पाहत असते. मग प्रतिमाला लांबून पाहत असताना सायली त्यांना इकडे या ना असं सांगू लागते. मग प्रतिमा हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागते. प्रतिमाला ती सांगू लागते की लाडू बनवते मी, सगळ्यांना ना खूप आवडतात. दुपारच्या वेळेस सगळेजण लाडू खातात. मग ती लाडू बनवत असताना लगेचच प्रतिमालाही म्हणते तुम्ही करून बघता का. प्रतिमाही ते लाडूचं सारण हलवू लागते आणि ते सायलीलाही शिकवत असते कसं करायचं काय करायचं. मग सायलीही ते सगळं करत असते आणि सायली लाडूमध्ये तूप घालत असते. तेव्हा तूप घालता घालता ती जास्त घालते की काय म्हणून तिच्याकडे प्रतिमा सांगत असते, हे बघ इतकं घालायचं तितकं घालायचं असं तिला शिकवू लागते. आज लाडूची जी काही पद्धत वेगळी चाललेली असते ती सगळी प्रतिमा आत्याच्या सांगण्यानुसार चालू असते. सायली जे लाडू बनवते त्याची पद्धत वेगळी होती आणि आज प्रतिमाची पद्धत सांगत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. मग प्रतिमाच्या कलेने सायली घेऊ लागते. प्रतिमा ते सगळं पाहत असताना तिला असं होत असतं मीच करू. ती सारखी तिच्याकडनं वस्तू मागत असते. मग सायलीच्या लक्षात येते ह्या खूप इंटरेस्ट घेत आहे स्वयंपाकामध्ये. मग सायली त्यांना प्रोत्साहित करू लागली आणि त्यांच्यासमोर मला काहीच येत नाही तुम्हाला येतं आहे का असं विचारून ते सगळं करून घेत असते. प्रतिमाला स्वयंपाक करताना खूप आनंद वाटत असतो. ती सगळं काही विसरून गेलेली असते. आजूबाजूला कोण आहे कोण नाही. नेहमीप्रमाणे आजी येत असते आणि आजी प्रतिमाला किचनमध्ये पाहते. प्रतिमा अशी म्हणून हाकही मारणार तितक्यात कल्पना तिला थांबवते आणि सांगते आपण ना इथून लपून त्यांचं काय काम चालू आहे बघू. आपल्याला पाहिलं की ती निघून जाते ना. मग प्रतिमा तिच्या धुंदीमध्ये असते स्वयंपाक करण्याच्या आणि कल्पना सांगते थोडाही आवाज करू नका, आपण इथे याच्या मागे उभे राहू आणि त्या काय करताय ते सगळं पाहूया. आणि ती युक्तीनुसार त्या आजी आणि कल्पना तिथून वाकून प्रतिमाकडे काय करते पाहत असतात आणि कल्पना आणि आजीला पाहून सायलीचं लक्ष जातं. पण कल्पना आजी खुणवते की तिला कळेल असं करू नको, आम्ही इथे गप्प उभे राहतो आणि तुमची गंमत बघतो, तुम्ही तुमचं करत राहा. छानपणी असं सारण हलवल्यानंतर प्रतिमा शिकवत असते कसं करायचं कसं नाही. आजीला खूप कौतुक वाटतं कितीतरी दिवसांनी माझी लेक माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करत आहे. मग नंतर फिटी साखर घालण्यासाठी मग सायली खुणवते. मग त्या तिला सांगतात आत्ता नाही घालायची, लगेच सारण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतरच घातलं की ते छान मिश्रित होतं, त्याच्या गाठी होत नाही असं खून करून ती शिकवते तिला. मग गॅस बंद करते आणि सारण थंड व्हायची आपण वाट पाहूया असंही ती सायलीला सांगते. सायली म्हणते बरं तुम्ही जसं सांगाल, माझी पद्धत वेगळी होती तुमची वेगळी आहे ना, आपण तुमच्याच पद्धतीने करूया असं म्हणत तीही सगळं त्या प्रतिमा आत्याचं म्हणणं ऐकते. मग प्रतिमा आत्या म्हणते ते सगळं टेबलवरती घे, आपण तिथे बसून सगळं काम करूया. मग दोघीजणी ते सारणाचं सगळं टेबलवरती घेऊन येतात. इकडे कल्पना आणि पूर्णा आजी त्या दोघींकडे पाहत असते. त्या दोघीजणी किती कष्टाने लाडू बनवत आहे हे सगळं निरीक्षण त्यांचं चालू असतं. इकडे सारण थंड झाले. मग प्रतिमा सायलीला खुणवते आत्ता घाल तू पिठी साखर. मग साखर घातल्यानंतर ते मिश्रण चांगलं एकजीव करायचं असंही सांगते. सायली करत असते पण त्या स्वतःच तिच्या हातातनं चम्मच घेता आणि स्वतःच ते सगळं काही मिक्स करू लागतात. जणू काही ते सगळं त्यांना खूप आवडतं. हे काम करणं म्हणजे त्यांच्या आवडीचं काम हे सायलीच्या लक्षात आलेलं आहे. मग सायलीही त्यांच्याकडेच देते तुम्हीच करा ना असं म्हणते. मग सगळं सारणानंतर छानपैकी मिश्रण एकावर एक घालून छान मिक्स केल्यानंतर दोघीजणी मग लाडूचं सारण थंड व्हायची वाट पाहू लागतात. आणि इकडे कल्पना पूर्ण आजी हे सगळं बघून आनंदी होत असतात. माझी लेक कितीतरी दिवसांनी आनंदाने ह्या किचनमध्ये वावरते, जणू काही ती इथे सगळं काही ओळखते अशी वागत होती. आणि तिचे हे वागणं पाहून त्या दोघींना खूप आनंद होत असतो. हिला मनमोकळेपणाने पहिल्यांदाच त्यांनी पाहिलेलं असतं. मग मिश्रण थंड होण्याची दोघीही वाट पाहू लागतात. मिश्रण थंड झाल्यानंतर सायली मग लाडू वळवण्यासाठी घेते आणि छानपणे लाडू वळवतच असते. तर तिच्या लक्षात येतं की जर आपण मुद्दामच जर केलं की आपल्याला लाडू बनवताच येत नाही आहे, मग ह्या स्वतःहून करतील, यांचाही इंटरेस्ट वाढतोय हे तिच्या लक्षात येते. मग ती लाडू करायला प्रतिमा सांगत असते की असं कर तसं कर. पण सायली मुद्दाम काय करते, ते लाडूचं सारण माझ्याकडनं वळलंच जात नाही, बघा ना कसं चिपटून जातं आहे असं दाखवू लागते. मग ती तिला सांगत असते असं कर, पण सायली मुद्दाम लाडू फोडून टाकायची. मग प्रतिमा स्वतःच्या हाताने मग तिला लाडू करून दाखवायला घेते.
प्रतिमा शिकवत असते. असा गोळा घ्यायचा हलक्याशा हातावरती आणि दुसऱ्या हाताने मग तो गोल गोल असा एकजीव करून त्याचा मिश्रणाचा गोळा असं गोल बनवायचा. असं छानपणे लाडू करून प्रतिमा सायलीला दाखवते आणि मग सायली म्हणते, अहो मला येतच नाही असं बनवतं, बघा ना कधीशी ट्राय करते. आणि आजीला जुने सगळे क्षण आठवत असतात जेव्हा प्रतिमा या घरात होती तेव्हा ती करायची ते. आणि सायली मग त्यांना म्हणते, तुम्हीच दाखवा मला अजून कसे करायचे. मग एकावर एक असे कितीतरी लाडू छानपणे प्रतिमा आनंदाने करत असते. तिला ते करण्यामध्ये खरंच खूप आनंद मिळत असतो. ती खुश होत असते की मला माझ्या आवडीचं काम करायला भेटते. ती सगळ्यांना विसरून जाते, मनमोकळेपणे तिथे वावरत असते, सगळं काही करून दाखवते सायलीला. सायलीकडे ते लाडू बनवून देत असते. सायली दुसऱ्या प्लेटमध्ये ते ठेवत असते. किती छान बनवला आहे तुम्ही लाडू, मला नाही येत असं बनवता, असंही ती सांगत असते. आणि त्याच वेळेला इकडनं कल्पना आणि पूर्णाजी पाहत असते. त्यांना रडायला येत असतं, किती तरी दिवसांनी हा क्षण आपल्याला पाहायला मिळाला आहे म्हणून. आणि त्या ज्या कोपऱ्यातनं पाहत असताना त्याच वेळेला तिचं लक्ष त्या दोघींकडे जातं आणि प्रतिमाने कल्पना आणि आपण आजीला पाहिल्या ते लाडूचं सगळं काही तिथे ते हातातनं सोडून देते. ते सोडल्यानंतर आजीला फार वाईट वाटतं की माझी मुलगी मलाच पाहून का घाबरते. मग प्रतिमा पटपट तिचे हात वगैरे धुते. मग सायली त्यांना सांगत असते, थांबा, ह्या तुम्हाला काहीही म्हणणार नाही, तुम्ही घाबरू नका, नाही ते थांबा ना असं म्हणत ती हाक मारू लागते. पण प्रतिमा खूप घाबरते, ती काही इथे थांबायला तयार नसते, ती निघून जाते भरभर. आजीला वाईट वाटत असतं की माझी मुलगी माझ्याशी न बोलताच निघून गेली. बघ ना गं, किती वाईट आई आहे मी की माझ्या मुलीचं प्रेम मला मिळूच नाही, मला पाहून माझी मुलीने इतकं पळून जावं, इतकी दुर्दैवी आहे का गं मी, असं म्हणत सायलीला ती म्हणू लागते. तेव्हा सायली म्हणते, प्रत्येक गोष्टीत ना वाईटपणा नका बघू तुम्ही, चांगुलपणा बघा. की आज स्वतःहून त्या किचनमध्ये आल्या, किचनमध्ये येऊन स्वतःच्या हाताने त्यांनी लाडू करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि बघा, त्यांनी स्वतःच्या हाताने सगळं काही बनवलं. ह्या लाडूचा वास मी बनवते तेव्हा किती वेगळा येतो आणि प्रतिमा आत्याने बनवलं आहे तर त्याचा सुवास किती वेगळा होता. त्यांनी मला आज त्यांच्या पद्धतीने लाडू बनवायला शिकवले. ही एक चांगली गोष्ट आहे, चमत्कारच समजा ना हवं तर. तुम्ही किती सुंदर लाडू बनवला, तुमच्या मुलींनी बनवलेला स्वतःच्या हाताने वळवलेला लाडू तुम्ही खाऊन पहा, तुम्हाला आनंद वाटेल. आणि चांगल्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही, वाईट गोष्टी लक्षात नका घेऊ, असंही ती सांगू लागते. कल्पनाही आईंना तेच सांगते, खरंच आई, आपण चांगला दृष्टिकोन ठेवूया. मग ती त्या लाडूंकडे पाहते. मग लाडू माझ्या मुलीने कितीतरी वर्षांनी बनवला, ही तिच्या हातची चव म्हणून चाखूनही पाहते. माझ्या मुलीच्या हातची ही चव खरंच वेगळीच आहे असं म्हणत कौतुकही करते आणि तो लाडू खाऊ लागते. प्रतिमाचा हातचा लाडू म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो. खरंच कितीतरी वर्षांनी ही चव, हा लाडू, हे सगळं काही पाहायला मिळाले असं म्हणत आजीही कौतुक करत असते. तेव्हा मात्र सायलीच्या डोक्यात एक युक्ती येते. बघा ना आजी, आता स्वतःहून त्यांनी आपल्या घरात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांचं आवडीचं क्षेत्र म्हणजे हे स्वयंपाकघर. म्हणजे स्वयंपाकघरात आपण त्यांना मोकळीक जर दिली तर त्या हळूहळू सगळं मोकळीकपणे वावरू लागतील आणि त्यांना मग स्मृती परत येण्यासाठी मदतही होईल ना. कशी आयडिया आहे. आता ही आयडिया ऐकल्यानंतर इकडे तन्वी म्हणते, माझ्या आईची स्मृती परत मी काही येऊ देणार नाही आणि तुमचा प्लॅन मी स्वतःच धुडकवते की नाही बघाच, असं म्हणत आता ती कामाला लागते. इकडे कल्पना, सायली युक्ती लावत असतात की आता असले कुठले पदार्थ आहे जे प्रतिमा आत्याच्या हातचे फेमस घरामध्ये सगळ्यांना खूप आवडायचे. जसं की ती सांगते, मला ना अर्जुन नेहमीच सांगायचे की त्यांच्या हातचे गुलाबजाम खूप सुंदर आहे, असे कुठेच खायला भेटत नाही. म्हणजे त्यांच्या हाताला वेगळीच चव आहे ना. त्यांच्या हातून जर गुलाबजाम बनवून आपण घेतले तर त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवायला मदत होईल. आता तिला जुनं काही आठवू नये म्हणून प्रियाचा संताप होत असतो. ती त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करणार. तिची डोक्यात एक युक्ती चालू होते. इकडे मात्र आजी सांगत असते तिच्या हातच्या कितीतरी गोष्टी आहेत. जसं की आपण म्हणतो चिंचगोळीचं पाणी, ते सुद्धा तिच्या हातचं खूप सुंदर लागायचं आणि ते तिलाच जमायचं. तसलं कोणाला जमतच नव्हतं. आणि हे सगळं काही त्यांचं बोलणं चालू असताना प्रिया मात्र त्यांचा डाव मोडण्याचा प्रयत्न करणार की माझ्या आईला हे असले कामं सांगू नका म्हणून. मग सायली म्हणते, मला ना खूप आवडतं चिंचगोळ्याचं पाणी, पण त्याच्याबरोबर मला आळूवडी आवडते. आणि लगेचच आजी म्हणते, किती सुंदर युक्ती आहे. खरं तर हे फेमस आयटम आहे जो प्रतिमा ह्या घरात पूर्वी बनवायची. तिला चिंचगोळी आणि आळूवडी ह्या दोन गोष्टी खूप आवडायच्या. तिच्या हाताला चवही होती, तिने बनवलेली ही दोन्ही पदार्थ खूप सुंदर लागायची. आपण युक्ती केली ना, आज आपण तेच बनवूया, म्हणजे त्या काम करण्याच्या नादाने त्या पुन्हा किचनमध्ये येतील, त्यांना जुनं आठवण्यासाठी मदत होईल. कशी युक्ती आहे. आणि त्याच वेळेला तिथे प्रिया येते. प्रिया त्यांच्या सगळ्यांसमोर म्हणते,
की तुम्ही माझ्या आईला प्लीज कामं नका सांगू ना, ती काही तुमच्या घरी काम करायला नाही आली. कल्पना म्हणते आम्ही काम नाही सांगते, आमची भावना समजून घे. तिला तिची स्मृती परत यावी, किचनमध्ये काम केल्याने तिच्या आवडीचं क्षेत्र म्हटल्यावर त्याच्यासाठी आपल्याला मदतही होईल असं सायलीही तिला समजून सांगत असते की त्यांच्या आवडीचं क्षेत्रामधनंच आपण त्यांची स्मृती त्यांना परत मिळवून देऊ शकतो. तोच प्रयत्न आपल्याला करायचा आहे, आपण त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी नाही म्हणते. मग आजीलाही राग येऊ लागतो. तेव्हा तन्वी बोलत असते, माझी आई का तुमच्या घरची कामवाली बाई नाही, हवं तर मी माझ्या बाबांना सांगते ह्या घरात 1-2 नोकर चाकर वाढून घ्या, नाहीतर ह्या घरात आहेच ना काम करायला सायली आणि विमलताई. जर तुम्हाला नोकरच पाहिजे असेल तर माझ्या बाबांना सांगते, मी ते नोकर आणून देतील, त्याचे पैसेही माझे बाबा देतील. पण माझ्या आईला असं किचन ओट्यावरती असं राबवू नका असं म्हणत तिच्या आईची काळजी तिला दाखवायची असते. आणि किती कौतुकाने सांगत असते की माझी आई किती कष्टाळू आहे, तिला असे कामं नका सांगू ना तुम्ही माझ्यासमोर, तिला किचनमध्ये राबवू नका, ती काही तुमच्या घरातली कामवाली बाई नाही. आता हे ऐकल्यानंतर आजीचा मात्र संताप होतो. आजी ताडकन उठते आणि म्हणते, बस कर तुझं आता, तुझं ऐकते म्हटल्यानंतर तू जास्तच बोलते बरं का. माझ्या मुलीला मी लहानचं मोठं केलं, तिच्या बाबतीत काय करायचं काय नाही याचा निर्णय घ्यायला मी इथे समर्थ आहे. तू मला ज्ञान द्यायची गरज नाही की माझ्या मुलीकडनं मी काय करून घ्यायचं आणि काय नाही. ती म्हणते, मग कामच का करून घेत आहे, दुसरी काहीतरी युक्ती लावा ना. तुला जर याच्यातलं काही कळत नसेल तर बोलू नको, आणि समजत नसेल तर तुझी अक्कलही इथे पाजळू नको असं म्हणत आजी तन्वीचं म्हणणं धुडकावून लावते. पण तन्वी खंबीरपणे सांगत असते, माझ्या आईला किचनमध्ये काम सांगायचं नाही, ती काही या घरातली नोकर नाही, नोकरच काम करतात का घरामध्ये असं म्हणत आजी तिला तोंड बंद करते आणि तिच्याकडे दुर्लक्ष करत इकडे कल्पना आणि सायलीशी बोलू लागते, आपण हे करूया म्हणजे तिची स्मृती परत येईल, ते करूया. आणि इकडे प्रियाचा संताप होत असतो की माझ्या आईची स्मृती परत येऊ नये, हीच तर माझी इच्छा आहे, नाही तर आमची वाटच लागेल. इकडे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या वेळेला सायली त्यांना चहा घेऊन जाते आणि त्यांना सांगते, हा कप तुम्ही स्वतः आणून ठेवाल का, कारण ना मला यांच्या आवडीचं चिंचगोळ्याचं पाणी करायचं आहे आणि चिंचगोळी यांना खूप आवडते आणि ते करण्यासाठी मी तिथे आता जाणार आहे. आणि कप घ्यायला मी जर परत इकडे आले तर मग माझं मिश्रणाकडे लक्ष राहणार नाही, मग ते माझ्याकडनं चुकतं की काय. एकतर ना मी ते पहिल्यांदाच बनवते, मला माहितीच नाही ते कसं बनवता, मी आज ना ट्राय करून बघते ना, ते पहिल्यांदा बनवायचे म्हटल्यानंतर मलाही भीती वाटत आहे असंही ती प्रतिमाला सांगत असते. मग प्रतिमा म्हणते, हो चालेल, मी कप घेऊन येईल तिकडे. आणि सायली लगेच किचनमध्ये जाऊन पुढची पूर्वतयारी करून ठेवते. मग प्रतिमा तिचा चहाचा कप घेऊन येते आणि ती पाहते की आजी आणि कल्पना त्यांचं पेपर वाचत बसलेले असतात, तेही तिला इग्नोर करतात, तेही असं लक्ष देत नाही असं दाखवतात. मग ती कप ठेवते आणि किती गुळ घालू विमलताईला ती विचारू लागते, विमलताई सांगा ना किती गुळ घालू, एवढा घालू एवढा. मग तिथे प्रतिमा असते, प्रतिमा म्हणते एवढा नको, एवढा खूप जास्त होईल, एवढाच घाल. मग स्वतःच्या हातानेच ती घेते, ते मिश्रण कालवते, स्वतःच फोडणी करते. इकडे मात्र कल्पना आणि पूर्ण आजी त्या सगळ्या गोष्टी लपून पाहत असतात आणि प्रतिमा स्वतःच्या हाताने त्या सगळ्या मिश्रणाला फोडणी करत असते. तो सुवास तो दरवळतो घरभर, इतका छान वाटत असतो पूर्ण आजीला, कशी प्रतिमा आपल्या घरात पुन्हा पूर्वीसारखी काम करू लागली हे पाहून कल्पना आणि पूर्ण आजीला आनंद वाटतो. आणि खरंच तिच्या हातचा हा जो सुगंध आहे तो कितीतरी दिवसांनी अनुभवायला भेटतोय असं म्हणत पूर्ण आजी आणि कल्पना कौतुक करू लागते. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचू. धन्यवाद.